गुरुची चर्चा व्हायला पाहिजे, गुरुबद्दल बोलल्या गेलं पाहिजे. आपण हा पहिला विषय. नंतर दुसरा महत्वाचा विषय, आपली स्मृती कशी असते बघा. जेव्हा जे आठवलं, जेव्हा जे दिसलं तेवढं घालून जायचं. आता उद्यापासून शिवाजी महाराज सर्वांची बाजूला राहतात. आज महत्वाचा दिवस आहे. काय आजचा दिवस महत्वाचा? कोणाला माहिती आजचा दिवस काय महत्वाचा आहे? एखादी सांगा आजचा दिवस काय महत्वाचा आहे. 20 फेब्रुवारी, सॉरी 21 फेब्रुवारी. कोण सांगतो मला? हा, लँग्वेज डे. ओके, सिट डाऊन. जेव्हा पिक्चर निघाला ना, 100चं तिकीट हजाराने घेतलं तुम्ही. सुट्ट्या काढून पिक्चर बघितले, घरी जाऊन पिक्चर बघितले. अफजल खानाच्या त्या पोस्ट बद्दल, त्याच्याबद्दल कडाडून विरोध केला ना, अक्षय खन्नाला डोक्यावर घेतलं. तो सीन किती जणांनी तरी तयार केला छत्रपती संभाजी महाराजांचा. त्यांच्याबद्दल बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी आलं की छत्रपती संभाजी महाराजांना काय हाल केले. आज त्यांचा स्मृती दिन आहे. म्हणजे जी घटना घडली होती, संभाजी महाराजांना पकडून त्यांचा छळ करून त्यांची हत्या करण्याचा जो कट होता आणि त्यामध्ये त्यांचं जे बलिदान दिलं गेलं, तो दिवस आजचा आहे. आहे तुमच्या लक्षात? म्हणजे तुम्ही करता काय? हो, तुम्ही करता काय? जे सुरू आहे ते, जे दिसतं त्याच्यावर जेवढं आहे तेवढं. येणं म्हटली, त्याने म्हटलं, त्याने म्हटलं, येणं म्हटलं. पण प्रत्येकाने इथे बसलेलं नाही. 10 जरी असतील तरी चालतील, 5 असतील तरी चालतील, पण इथे बसलेल्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी माझं भाषण स्वतः तयार करणार, मी माझं भाषण स्वतःच्या मनात ठेवणार आणि ते गुण माझ्या आत्मसात करणार. लक्षात इकडे. तुम्ही फक्त भाषण पाठ करण्यापुरतं देतात, पोवाडा फक्त गाण्यापुरता असेल, शिवाजी महाराजांची स्तुती फक्त बोलण्यापुरती, पण त्याचा एक गुण आता एवढ्या सर्व मुलांनी भाषण दिले म्हणजे निश्चित ते गुण आता तुमच्यात राहतील. शाळेमध्ये भांडणं होणार नाही, शाळेमध्ये कोणाचा होमवर्क इनकम्प्लीट राहणार नाही, कोणी शिक्षकाचा अपमान करणार नाही. सारांची केस रचना असेल, शाळेची शिस्त असेल, सर्वांची योग्य असणार, कारण की तुम्ही शिवाजी महाराजांचं भाषण आज दिलेलं आहे. आपण कशासाठी काय साजरं करतो हे कधीच तुमच्या लक्षात नसतं. फक्त हुर्रे. कालपासून असा म्हणजे सपाटा चालू भाषणांचा. बाप होता, बाप होता, बाप होता. शिवाजी महाराजांच्या कोणत्या तरी वागण्यातून तुम्हाला असं दिसलं की दाखवलं त्यांनी मी बाप आहे म्हणून? एखाद्या गैर हिंदू असतील किंवा कुठे असतील, त्यांनी जे युद्ध लढले ते जातीवादासाठी लढलेत, त्यांनी हिंदू आहे म्हणून लढलेत का? त्यांनी प्रजेसाठी लढले. आणि त्या प्रजेमध्ये सर्वच समाजाचे व धर्माचे लोक असायचे. त्यांच्या आर्मर म्हणजे तोफखान्याचं नेतृत्व करणारं मुस्लिम नेतृत्व होतं. मुस्लिम नारीचा त्यांनी केलेला सन्मान इतिहास प्रसिद्ध आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्ही फक्त स्वतःला, तुम्ही शिवाजी महाराज सांगताय पण शिवाजी महाराज तुमच्यात नाहीये. शिवाजी महाराज तुमच्यात नाही, ही खंत आहे आणि ही तुम्ही दुरुस्त करा. आता काल परवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं संरक्षण करण्यासाठी एक महिला पुढे येते, तिच्यावर अत्याचार होतात, तिला भांडणं होतात, तिचे कपडे फाडले जातात, इथपर्यंत घटना आज घडताय. पण खरंच विद्यार्थी म्हणून तुम्ही या सर्व गोष्टीची दक्षता घ्या. आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या प्रत्येक मुलीचा, बहिणीचा सन्मान करा आणि शिवाजी महाराजांसारखं जे दृष्टी आहे ती दृष्टी तुमच्याकडे असू द्या. हे ज्या दृष्टी तुम्ही करताल खरंच तुम्ही त्या पद्धतीने. आणि आपल्या शाळेत सर्व धर्माचे विद्यार्थी शिकतात. कधीच त्यांच्यावर टीका करू नका, त्यांच्या धर्मावर टीका करू नका. मला एक गोष्ट खूप चांगली वाटली, मला ऐकण्यात आली का पालकाकडून, की रोजानिमित्त आपल्या मुस्लिम मित्रासाठी विद्यार्थ्यांनी त्याची बॅग घेऊन त्याला खाली घेऊन दिलं, त्याला शांततेत बसला, त्याच्यासोबत भांडणं केले नाही, एका दिवसाकरता त्याच्यासोबत चांगले वागले. हे माझ्या कानावर आलेली गोष्ट आपल्या शाळेतली आहे. मला खरंच आनंद वाटला की आपल्या शाळेतली मुलं असे पण वागतात की जर एखाद्याचा तो सन्मान आहे, एखाद्याचा तो सन्मान आहे, त्याचा तो उपवास आहे, त्याचा ते करताय, तो जरी दुसऱ्या धर्माचा असला, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. हीच आपली शाळा आहे, हेच आपलं संताजी कॉन्व्हेंट आहे की जे दुसऱ्याचा मानवतेचा सन्मान करते. भाषण असं नाही तर बोलायचं असं की जर तो व्यक्ती जर इथं असला तर खरंच पाठीवर अशी थाप टाकली पाहिजे. आता शिवाजी महाराजांचं जर ऐकलं असतं माझं भाषण तर निश्चित त्यांना वाटलं असतं या मुलांच्या भाषणाला दाद द्यायची की माझ्या भाषणाला दाद द्यायची.
एखादं भाषण कधी देताना असे द्या ते वास्तववादी असतील, नुसते पाठांतर म्हणून आणि आवाज मोठे म्हणून देऊ नका, त्यात काहीतरी सत्यता असली पाहिजे. पुन्हा एकदा आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता इथून लगेच आपण उठायचं आणि आता टिफिन बेलसाठी नियोजन करायचं आहे. इथेच लाईनने बसवण्याचं व्यवस्था होत असेल तर बघा, त्याच्या क्लासमध्ये जर जात असतील तर बघा. तर क्लासमध्ये जातील. 1 मिनिट. फर्स्ट स्टँडर्ड पहिले चला. थर्ड स्टँडर्ड